प्रथमतः आपल्या सर्वांची क्षमा मागतो की दुपारी 3ची वेळ दिली होती आणि काही बैठका लांबल्यामुळे यायला उशीर झाला. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाच्या वतीने गत वर्षापासून जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचं आपण आयोजन करतो आणि आता दुसरं वर्ष आहे आणि हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्तानं गोदा ते नर्मदा या जलयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या बद्दल मी आपल्याला फार सांगावं अशी वस्तुस्थिती नाही, परंतु अत्यंत दूरदर्शी, लोकाभिमुख आणि एक कठोर प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती आणि महत्त्वाचं त्यांनी जल व्यवस्थापनामध्ये अतिशय उत्तम काम केल्याचं अभिप्रेत आहे, आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे. आणि त्या अनुसरूनच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण ह्या यात्रेचं आयोजन केलेलं आहे. 25 तारखेला सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधून यात्रा सुरू होईल. त्या यात्रेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते त्याची सुरुवात होईल. संतपीठाचे स्वामी समर्थ चळवळीचे प्रमुख गुरुवर्य माऊलींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल आणि या निमित्तानं यशवंतराव होळकरांचे वंशज आहेत त्या कार्यक्रमावर उपस्थित राहतील. साधारण 300 वारकरी त्र्यंबकेश्वरून निघतील. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोदावरी नदीचं जे गोदा जलातला जो कलश आहे ते आम्हाला सुपूर्द करतील आणि यात्रेला सुरुवात होईल. त्याचवेळी चौंडी येथे त्यांच्या जन्मभूमीमध्ये चौंडीची माती घेऊन आणखीन एक कलश त्या ठिकाणून निघेल. तो कार्यक्रम त्याच दिवशी सकाळी 11 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या हस्ते त्या यात्रेला सुरुवात होईल. विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील आणि यात्रा 2 दिवस म्हणजे 26 तारखेला दोन्ही यात्रा एकत्रपणे शिर्डीमध्ये येतील. त्या शिर्डीमध्ये आल्यानंतर राज्याच्या प्रमुख 30 नद्यांचं जे पाणी आहे विधिवत त्या भागातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या हस्ते पूजा करून ते सर्व कलश शिर्डीमध्ये येतील आणि ते एकत्रपणे मग 27, 28, 29ला यात्रेचा जो प्रवास आहे तो शिर्डीहून निघाल्यानंतर मग संभाजीनगर मार्गे कृष्णेश्वरला मुक्कामाला जाईल. 28ला धुळ्याला आणि 29ला माहेश्वरला नर्मदेच्या तीरावर त्या यात्रेची सांगता होईल. मध्य प्रदेश राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना त्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे आणि या निमित्तानं संपूर्ण यात्रेमध्ये अहिल्याबाई होळकरांच्या जीवनपटावरची माहिती, त्यांच्या संदर्भात त्यांनी केलेल्या विविध जुने घाट बांधण्याचे असतील, मंदिर संवर्धनाचं असेल, अशा विविध त्यांच्या जीवनपटावर आधारित एक चित्रफीत आपण LED व्हॅनच्याद्वारे दाखवतो आहे आणि त्याचबरोबर राज्याच्या संपूर्ण वाटचालीमध्ये जलसंपदा खात्याने आत्तापर्यंत केलेलं जे काम आहे त्याची माहिती आपण देतो आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांची दुष्काळमुक्त महाराष्ट्राची जी संकल्पना आहे त्यामध्ये जलसंपदा खातं कार्यरत असणारं जे काम सुरू आहे त्याची माहिती आम्ही देतो आहे. अशा वेगवेगळ्या स्तरावर या यात्रेच्या निमित्तानं असा पहिलाच आपला हा प्रयत्न आहे या जलयात्रेच्या निमित्तानं. आणि त्र्यंबकेश्वरून एक 300 वारकरी राहतील, चौंडीवरून एक 300 वारकरी असतील आणि
संपूर्ण प्रवास हा बसने होणार आहे. त्यामुळे मी संपूर्ण 5 दिवस यात्रेमध्ये मी स्वतः सहभागी आहे. आणि त्यामुळे एक महाराष्ट्राच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जे त्रिशताब्दी वर्षाची सांगता पुढच्या महिन्यात होते, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ह्या जलयात्रेचं आयोजन करण्यात आलं असं मी सुरुवातीला म्हटलं आहे. तर आपण सुरा माध्यमांनी या यात्रेला चांगली प्रसिद्धी द्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे.